झी 24 तास एक पाऊल पुढे। नवलेने केलेल्या फसवणुकीची आणखी एक बातमी आहे। मारुती नवलेंच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय। नवलेंनी पवन गांधी ट्रस्ट विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती। मात्र या याचिकेसोबत पुरावे म्हणून जोडलेली कागदपत्र बनावट असल्याचं स्पष्ट झालंय। पवन गांधी ट्रस्टची 11.5 एकर जमीन सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मारुती नवलेंनी बळकावल्याचे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे। दरम्यान ज्या जमिनीचा वाद आहे ती जमीन चैनसुख गांधींनी स्थानिक शेतकऱ्यांकडून हडपल्याचा आरोप करत नवलेंनी मुंबई हायकोर्टात त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती। या याचिकेत पुरावा म्हणून त्यांनी मावळच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची सत्यप्रत जोडली होती। मात्र ही सत्यप्रतच बनावट असल्याचं स्पष्ट झालंय। मारुती निवृत्ती नवले आणि प्रकाश चिमनलाल पटेल यांच्या विरोधात भादवी कलम 193, 196, 465, 466 प्रमाणे अदखलपात्र गुन्ह्याची तक्रार दिनांक 21/7/2012 रोजी नोंद केली आहे। उपविभागीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून बन गार्डन पोलीस स्टेशनमध्ये नवलेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। नवलेंना या प्रकरणी अटक होण्याची शक्यता आहे। रामदेव बाबांचे बाळकृष्ण यांनी फक्त शाळेचा खोटा दाखला दिला तर त्यांना बेड्या घालून आत ठेवले आणि इथे न्यायालयाचे बनावट आदेश जाहीर केले तर एनसी नोंद करतात। त्याच्यामुळे या संदर्भात मी 155(2) सेक्शन प्रमाणे न्यायालयातनं आता महसूल खात्याविरोधात आदेश घेऊन फौजदारी गुन्हा दाखल करून नवलेंना अटक करण्याची कारवाई करणार आहे। पवन गांधी ट्रस्टची आंबडपेठमधील जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। याशिवाय पवन गांधी शाळेच्या साहित्याची चोरी केल्याप्रकरणीही त्यांच्या विरोधात पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। आता या आणखी एका प्रकरणामुळे नवलेंच्या अडचणीत भर पडली आहे। नवलेंनी पवन गांधी ट्रस्टची जमीन बळकावल्याचं प्रकरणही न्यायालयात प्रलंबित आहे। येत्या 30 तारखेला नवलेंच्या अटकपूर्व जामिनावरती सुनावणी आहे। सुप्रीम कोर्टाचा आदेश नवलेंच्या विरोधात गेल्यास नवलेंची अटक अटळ आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।